तर बघा काय माहिती आहे, वेतन त्रुटी निवारण समिती अहवालातील निवड श्रेणीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की वेतन त्रुटी निवारण समिती 2024 यांच्या अहवालातील राज्य शासनाने स्वीकृत केलेल्या शिफारशीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019 प्रमाणे सुधारित वेतन असणाऱ्या राज्य शासनाच्या सेवेतील गट मधील पदोन्नतीचे पद उपलब्ध नसलेल्या तसेच एकाकी पद संवर्गासह 4पेक्षा कमी पदसंख्या असलेल्या संवर्गाच्या बाबतीत मंजूर पदसंख्येच्या 25% प्रमाणाची अट याद्वारे पद उपलब्ध नसलेल्या संवर्गांना तसेच एकाकी पद संवर्गासह 4पेक्षा कमी पदसंख्येच्या संवर्गातील एका पदाला निवड श्रेणी वेतन स्तर अनुदय राहील असे नमूद करण्यात आलं आहे. तसेच शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 2 जून 2025 यांच्या जोडपत्र क्रमांक 2 मधील अनुक्रमांक 29 यामध्ये निर्दिष्ट केलेल्या विशिष्ट निवड श्रेणी वेतनस्तर संबंधित संवर्गाच्या बाबतीत लागू राहील असं नमूद करण्यात आलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019 नुसार वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर S27 रुपये 1,18,500 2,14,100 असणाऱ्या राज्य शासनाच्या सेवेतील गटामधील पदोन्नतीचे पद उपलब्ध नसलेले सर्व एकाकी पद संवर्गासह 4पेक्षा कमी पदसंख्येच्या सर्व संवर्गांना याद्वारे S28 रुपये 1,24,800 2,12,400 हा निवड श्रेणी वेतनस्तर लागू करण्यात येत आहे. तसे एकाकी पद संवर्गाचे तसे पदोन्नतीचे पद उपलब्ध नसलेल्या संवर्गाच्या बाबतीत निवड श्रेणी वेतनस्तर लागू करण्यासाठी पात्रता तपासताना शासनाने सामान्य प्रशासन विभाग दिनांक 1 ऑगस्ट 2019 याद्वारे निश्चित करण्यात आलेली कार्यपद्धती व पात्रतेच्या अटी लागू राहतील असं नमूद करण्यात आलं आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.